अन्नदात्या शेतकरी बंधूंनो, तुमच्या मेहनतीला आमचा सलाम, आमचा सलाम, आमचा सलाम. तुमच्या शेतीतील प्रत्येक समस्येवर योग्य आणि विश्वासार्ह माहिती घेऊन आय सपोर्ट फार्मर्स तुमच्या सेवेत आहे. जाणून घेऊया आपल्या विषयावर. शेतकरी बंधूंनो, शेतकरी हा रात्रंदिवस मेहनत करतो, पण त्याच्या एका चुकीच्या निर्णयामुळं सगळं पिकाचं नुकसान होतं. म्हणून आज आपण सुरुवात करत आहोत की आपल्या सोयाबीन या पिकामध्ये किंवा सोयाबीन व तूर या पिकामध्ये तणनाशकाची निवड कशी करायची, तणनाशकाची फवारणी कशी करायची, तर जाणून घेऊया. तर आपला आजचा विषय आहे तणनाशक निवडीचा. शेतकरी बंधूंनो, मी नागट्टी केल्याच्या नंतर पेंडिमिथलिन नावाचा घटक, हा घटक त्यामध्ये स्प्रे केला, शेतामध्ये स्प्रे केला, म्हणजे फवारणी केली. तर पेंडिमिथलिन नावाचा घटक हा कसा वापरला तर तुम्हाला स्पष्टपणे आणि सरळ भाषेत सांगतो. काय केलं, 10 ते 15 लिटर पंपामध्ये मी 30 ते 40 मिली टाकून स्वतः फवारणी केली. हा झाला पहिला टप्पा. जर तुम्ही पेंडिमिथलिन जर टाकलं नसेल तर दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्ही पेरणी सलग टाका. डायक्लोसोलम नावाचा 84% नावाचा WG हा घटक आहे. स्ट्रॉंग आर्म नावाचं नावांतर आहे आणि कोरोटा या कंपनीचा ते प्रोडक्ट आहे. तर त्या पुड्या येतात, तर ते मी 10 ते 15 लिटर पाण्यामध्ये 4 ते 5 ग्रॅम टाकून एका एकरामध्ये 1 पुडी लागते, तर ती फवारणी केली. तर आता हे शेत बघा, यामध्ये एवढं तण होते, खूप तण, म्हणजे गवतवर्गीय होते, रुंद पानाचं होते. मग तिच्यात केना असो, गाजर गवत असो, किंवा तांदूळ कुंदरा असो, लवाळा असो, हराळी असो, या सर्व प्रकारचे, अमरवेल असो, या सर्व प्रकारच्या जेवढे तण असतील हे यामध्ये दरवर्षी होतात. त्यामुळे हिच्यामध्ये उत्पन्न हे घटते. तर हा दुसरा टप्पा जर कोणी केला नसेल तर तिसरा टप्पा म्हणजे, शेतकरी बंधूंनो, तिसरा टप्पा म्हणजे आपण सोयाबीन आणि तूर हे जर 25 ते 30 दिवसात झाला असेल तर त्यामध्ये इमॅजिथायपरचा घटक हा गोल व रुंद पानासाठी वापरला जातो. तर इमॅजिथायपरचा घटक हा परशूटमध्ये किंवा ब्रँड कंपन्या जर असतील तुमच्या लक्षात, तर त्या फक्त थायपरचा घटक हा त्यामध्ये वापरायचा. आणि गवतवर्गीय जर त्यामध्ये सोयाबीनमध्ये असतील तर सोयाबीनमध्ये जर गवतवर्गीय जर असेल तर क्युझालोपाप इथाईल नावाचा घटक आणि प्रॉपिक्युझालोपाप नावाचा घटक, हे 2 घटक त्यामध्ये फवारणी करायची. आता इमॅजिथायपरचा घटक किंवा क्युझालोपाप इथाईलचा घटक हे फवारणी कशी करायची व किती टाकायचं, तर 10 ते 15 लिटर पाण्यामध्ये 50 ते 60 मिली टाकून फवारणी करायची. तर फक्त चांगल्या कंपनीचं आणि चांगल्या प्रकारे प्रोडक्ट घ्यायचं, त्याची निवड करायची आणि आपल्या शेतामध्ये टाकायचं. फक्त रिझल्ट आला पाहिजे. शेतकरी बंधूंनो, कसं आहे की पावसाचे दिवस आहेत आणि पावसाच्या दिवसामध्ये आपल्याला रोज मजूर भेटत नाहीत. त्या कारणानं कसं आपलं रोज मजूर भेटल्याच्या न कारणामुळं आपल्या शेतातील तण हे नाईलाज होत नाही आणि सोयाबीन आणि तुरीच्या वर ते येते आणि आपल्याला उत्पन्नामध्ये घट निर्माण होते. तर शेतकरी बंधूंनो,
टर्गा सुपर किंवा सुपरशूट नावाचे असे त्यामध्ये घटक असलेले साकेत नावाचे अदामा कंपनीचे साकेत आहे ते बी वापरू शकता. त्यामध्ये इमॅजिक हायपर आणि प्रॉपिक्युझोलोपाप हे 2 घटक आहेत. तर 10 ते 15 लिटर पाण्यामध्ये 40 ते 50 मिली टाकून फवारणी करायची. शेतकरी मित्रांनो, जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आय सपोर्ट फार्मर या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद. जय हरी विठ्ठल.